चाहिए। जैसे रॉयल फेस्टिवल उस आज़ाद फेस्टिवल भी मेरा हम तमाम लोगों का रहेगा। अगली जुमा शनि और इतवार को मैच शुरू होने जा रहा है। शुक्रिया। ठीक आहे, तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी रॉयल फेस्टिवल आपण पाहतोय आणि रॉयल फेस्टिवलची एक वेगळीच मजा आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणची चुरस, या ठिकाणी 4 ओव्हरच्या मॅचेस जरी 4 ओव्हरच्या असतील तर मजा मात्र काही वेगळीच असते या ठिकाणी। आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात, खेळाडू आतुर असतात। आणि आता या स्पर्धेला मात्र आता या ठिकाणी सुरुवात होईल। अक्षय कदम आणि सचिन, इलेव्हन फायटर मसळा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षय कदम, अक्षय कदम, सचिन सावंत, साताऱ्याचे 2 खेळाडू आहेत, परंतु पुण्याचा बॉलर प्रशांत शुक्ला। पहिला बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न राहिला होता, फ्लाइट होती, उंची होती, ढकलण्याचा प्रयत्न, मिड ऑफला ढकलला, अडवला, रन मिळणार नाही, डॉट बॉल। यावर्षी राष्ट्रवादी चषक 5 लाखाची स्पर्धा जी पार पडली गेली पुण्यामध्ये, त्याचे बेस्ट बॉलर राहिले होते गोलंदाज प्रशांत शुक्ला, आणि तेच मात्र या ठिकाणी बॉलिंगसाठी पाहायला मिळतात पिंपरी चिंचवडचे खेळाडू। यावेळेला मात्र आक्रमण करताना पाहायला मिळाले, फटका समोर, परंतु फिल्डर आले तिकडे। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। सुरुवात होते या ठिकाणी धावसंख्येला। क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्वांना वेळ लावतो, आता तो वेळ लावतो त्याचं कारण भरपूर आहेत। 5 दिवसाचा क्रिकेटही आनंद देतं, 1 दिवसाचा क्रिकेटही आनंद देतं, 20 षटकांचं क्रिकेटही आनंद देतं, 6 षटकांचं क्रिकेटही आनंद देतं, आणि हे बोर्लीचं 4 षटकांचं क्रिकेटही आनंद देतं। दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, क्रिकेट 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 365 दिवस या क्रिकेट नामाचा गजर आपण सगळे करत असतो। त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ आपल्याला खूप आवडतो, आणि त्यातल्या त्यात जो श्रीवर्धन मध्ये असेल तर त्याला आयकॉनची जोड असते। या वेळेला फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न, सावकाश, तिकडे विनंती असेल 4 धावा चौकार। फिल्डरना विनंती असेल, नवीन जर या ठिकाणी असाल तर जरा सीमारेषेचा अंदाज घ्या, दुखापत होणार नाही याची काळजी सुद्धा घ्या। 2 साताऱ्याचे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, अक्षय कदम आणि सचिन सावंत। साताऱ्यातून सध्या भूषण गोळे हे नाव देखील चर्चेत आहे। साताऱ्यात देखील क्रिकेट सध्याच्या घडीला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते। क्रिकेट सर्व दूर गेलंय, पूर्वी काही ठराविक शहरांची नक्कीच या ठिकाणी नो बॉल या ठिकाणी पंच घोषित करताना पाहायला मिळत आहेत। टेनिस बॉलच्या बाबतीत ह्या गोष्टी होतात, कारण नवीन बॉल ज्यावेळेला असतो ना त्याचं जे आवरण आहे तो थोडंसं स्किटी असतं, त्यामुळे हातातून बॉल सुटतात आणि पाहायला मिळालं। परंतु आता 9 मुळे फ्री हिट असेल। आक्रमण, फटका तर खेळलाय आणि तो देखील चांगला आणि दर्जेदार होता, जाईल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा। वाह, टाळ्या, शिट्या आणि असा आवाज जर नाही आला तर कसं वाटेल? क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे तर हा आवाज आला सुद्धा पाहिजे। क्या बात आहे। तर क्रिकेट म्हटल्यानंतर धमाल, हे 3 दिवस धमाल करायची, याच उद्देशाने प्रेक्षकही मैदानात येतात। त्यांना चांगली बॅटिंग पाहिजे, चांगली बॉलिंग पाहिजे, चुरशीच्या मॅचेस पाहिजेत, चांगले खेळाडू पाहिजेत, ग्रामीण खेळाडूंना चांगलं खेळताना पाहायचंय, आयकॉनला खेळताना पाहायचंय, आणि हे सगळं आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी प्रेक्षक आवर्जून मैदानात येत असतात। 4 षटकांची लढत आहे, आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 11 फायटर मसळा टीमची धावसंख्या झाली आहे 10। आयकॉन घेण्यासाठी वर्षभर भिरी भिरी भ्रमंती सुरू असते आपल्या। जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा प्रशांत शुक्ला, समोर जर पाहिलं तर अक्षय कदम। आज मात्र प्रत्येक जण या ठिकाणी आपला दम दाखवताना पाहायला मिळतील। रॉयलची स्पर्धा खेळायची, रॉयलची स्पर्धा पाहायची, खेळाडूंमध्ये सुद्धा चर्चा होते, अरे तू किती वेळा खेळली, किती वेळा जिंकली, किती वेळा सेमीला गेला, किती वेळा फायनलला गेला, या सुद्धा चर्चा होतात ज्यावेळेला मोठ्या स्पर्धा असतात। त्यामुळे रॉयल फेस्टिवल मध्ये देखील तुला किती वेळा श्रीवर्धनला बोलवलं, बोर्लीला किती वेळा गेले, याची चर्चा होतेच होते। इकडे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, प्रशांत शुक्ला
फलंदाजाला शांत करण्याचं काम करत होते, परंतु ते नाही झालं आणि इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा धावफलकावर आहे. टेनिस क्रिकेट डॉट इन ची टीम देखील खूप चांगलं काम करते आणि ज्याचा उल्लेख सातत्याने सगळे प्रेक्षक सुद्धा करतायत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर आले तिकडे, कॅच हातातून सुटली. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आसिफ 11 वरवटना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आसिफ भाईंची टीम, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 11 फायटर म्हसळा. असलभाई कादरी आमचे मित्र आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि श्रीवर्धन म्हसळ्याच्या राजकीय क्षेत्रातील देखील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे नगराध्यक्ष म्हसळ्याचे, त्यांचा संघ देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. असलभाई कादिरी पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 11. पहिली ओव्हर संपल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत पुण्याच्या हॅलो 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 चेक 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 हॅलो हॅलो बॉलिंग साठी येताना पाहायला मिळतात अंकुश लोहार. यावेळेला पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या ओव्हरसाठी ते आलेले आहेत आणि पहिलाच बॉल, थोडा आवाज द्या. लेस्टमच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते, तिकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अंकुश लोहार आणि समोर जर पाहिलं तर अक्षय कदम, सातारा विरुद्ध पुणे असे खेळाडू आहेत. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने आसमानी टोला. ओ टाके हार्डवेअरच्या जर बॅनरला लागला असता तर 1000 रुपयाचा पुरस्कार असता. वाह, आता तुम्ही सुद्धा मजा आणली आहे. 6 आणि 4 गेल्यानंतर आमची विनंती असेल तुम्ही तो आवर्जून वाजवा, फक्त त्याच वेळेला वाजवा. आणि इकडे जर पाहिलं तर बाजूला जर टाके हार्डवेअरच्या बॅनरवर जर हा बॉल टाकला असता तर 1000 रुपये मिळाले असते किंवा यानंतर देखील तो मिळू शकतात. प्रशांत फुलटॉस, त्याच्यावर आक्रमण, मिड विकेटला बॉल, फिल्डर आले तिकडे आणि अंकुश लोहार घेत आहेत विकेट. सौरभ आलेत बॅटिंग करण्यासाठी. आटपाडी सांगलीचे खेळाडू आहेत. पहा, सर्व दूरवरून खेळाडूंना आमंत्रित केलं जातं. श्रीवर्धनवाल्यांचं नेटवर्क किती भारी आहे बघा, म्हणजे जिकडे जिकडे खेळाडू ते शोधत प्रत्येक विविध जिल्ह्यांमध्ये जातात. आटपाडी सांगली, आणि ही खासियत आहे या स्पर्धेची. अंकुश लोहार यांनी विकेट घेतली. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले, पाहूया किती धावांसाठी जाईल. आणि पंच घोषित करतायत 2 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं मार्गस्थ आहे. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. आम्ही नक्कीच आभारी असू अफजलभाई, या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा तुमच्या माध्यमातून संधी मिळते. आणि इकडे मात्र अंकुश थोडीशी रणनीती बनवताना पाहायला मिळत आहेत. श्रीतेज 11 चरोली या टीम मध्ये देखील खेळतात. खोलव्या टप्प्याचा बॉल, आक्रमण केलं मिड विकेटला आणि तिकडे अंकुश लोहार घेतात आणखीन एक विकेट.
आणखीन एक विकेट घेण्याची नामी संधी होती, परंतु कॅच नाही झाली तिकडे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव देखील मिळेल. चांगली गोलंदाजी, मात्र सुरुवात खराब झाली होती, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं अंकुश लोहार यांनी आणि धावसंख्या जर पाहिली तर 21 वर स्थिरावलेली आहे. 4 षटकांचा हा सामना वरवटणे विरुद्ध जर पाहिलं तर 11 फायटर म्हसळा यांच्यातील मॅच आपण पाहतोय. स्ट्राईकवर बॅटिंगसाठी सचिन यांना आपण पाहतोय, सचिन सावंत. जोडीला जर पाहिलं तर मयूर आहेत. 2 साताऱ्याचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पुणेकर खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेला देखील एक चांगला बॉल पाहायला मिळाला. अंकुश, एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते आणि जाऊन पोहोचते धावसंख्या ती 22 धावांवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 11ची सरासरी कायम आहे, परंतु विकेट आलेले आहे आणि धावसंख्या 22 वर पाहायला मिळते 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. म्हसळा पोलीस स्टेशनचे समर्थ सांगळे सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर मालुदी सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. मानाच्या प्रतिष्ठेच्या या रॉयल फेस्टिवलमध्ये या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. ज्या स्पर्धेची चर्चा सर्व दूर आहे, भारतात आहे आणि भारताच्या बाहेर सुद्धा आहे. जी स्पर्धा खेळण्यासाठी, पाहण्यासाठी स्पर्धक सुद्धा भारताबाहेरून भारतात येतात आणि नाताळातले हे काही दिवस राखून ठेवतात आणि रॉयल फेस्टिवल बोर्ली पंचायतींची स्पर्धा खेळण्यासाठी येतात. गोलंदाजीसाठी येत आहेत अमरनाथ गोरे. पुण्याच्या चाकणचे खेळाडू आहेत. पुण्याच्या खेड तालुक्यातील चाकण गावचा सितारा अमरनाथ गोरे म्हणजे सोन्या गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन सावंत स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन सावंत जोडीला जर पाहिलं तर मयूर आहे. 2 साताऱ्याचे खेळाडू बॅटिंगसाठी आहेत, परंतु पुणेकर गोलंदाज येत आहेत. चाकणचा स्टार गोलंदाजीसाठी अमरनाथ गोरे, सोन्या. पहिला बॉल आणि धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. बरोबर आहे. अक्षय कदम खेळतात. अक्षय कदम जोडीला जर पाहिलं तर मयूर आहेत. 2 सातारकर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु पुणेकर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय कदम आणि जोडीला जर पाहिलं तर मयूर. आता मात्र मयूर कशा प्रकारची कामगिरी करतायत पाहायचंय. अमरनाथ गोरे पुन्हा एकदा. हो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अमर गोरे यांचा. अमर बऱ्याचशा प्रीमियर लीग सुद्धा खेळताना पाहायला मिळतात आणि एक चांगले अष्टपैलू असल्या कारणाने पुणे, नगर, नाशिक या परिसरामध्ये प्रीमियर लीग स्पर्धांसाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते अमर गोरे यांना. ते आज रॉयल फेस्टिवलसाठी बोर्ली पंचायतांमध्ये दाखल झालेले आहेत. अमर गोरे. स्लो कमी गतीचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आले तिकडे. फिल्डिंग जर पाहिलं तर पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला आणि चांगला थ्रो मात्र तिकडे पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. व्हेरिएशन करतायत गोलंदाज. सिमेंटची खेळपट्टी असली तरी देखील व्हेरिएशन नक्कीच प्रभावी पाहायला मिळतं. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि उद्या जर पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिम सामन्यासाठी रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आक्रमण अक्षयच्या बॅट मधून येतोय मोठा हल्ला. 6 षटकार. आणि इकडे जशास तसं प्रत्युत्तर, हल्ले प्रतिहल्ले सुरू व्हायला लागलेत. पुणेकर म्हणतात आम्ही काही कमी नाहीये आणि सातारकर म्हणतात आम्ही देखील कमी नाहीये. म्हसळाकर म्हणतात आम्ही सुद्धा कमी नाहीये. वरवटनाकर म्हणतात आम्ही सुद्धा कमी नाहीये. यावेळेला मात्र चांगला बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. असलबाई म्हणतात आम्ही सुद्धा कमी नाही आहेत आणि आसिफबाई म्हणतात आम्ही सुद्धा कमी नाही आहेत. जुगलबंदी. आणि कारण वर्षातून एकदा येणारा हा सोहळा प्रत्येकाला सहभाग घ्यायचा असतो. प्रत्येकाची टीम असावी, प्रत्येकाला वाटतं आमचे आयकॉन चांगले खेळावे असं वाटतं, आमच्या गावाचं नाव व्हावं असं वाटतं आणि त्यामुळे रॉयल फेस्टिवल या टीममध्ये प्रत्येक आपल्या टीमचा सुद्धा सहभाग पाहायला मिळत असतो.
किंग स्टार वारळ आणि राजपुरी. यावेळेला मात्र थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. या बॉलला लॉंग ऑफला पाठवलं, तिकडे एक धाव मिळेल. एक मोठा फटका आला परंतु त्यातून सावरलेत अमरनाथ गोरे आणि धाव संख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 32. चला टॉस साठी यायचंय, विनंती असणार आहे या ठिकाणी टॉस साठी यायचंय. किंग स्टार वारळ आणि अजियान 11 राजपुरी. बरोबर ना, यांचीच मॅच आहे ना. चला टॉस साठी या ठिकाणी यायचंय. आणि यानंतर आपलं जे काही खास रॉयल फेस्टिवलचं गाणं बजलेलं आहे ते सुद्धा वाजणार आहे. जरा बॉलर्स ने प्लीज. समीर, शामित. शेवटची ओव्हर पुन्हा एकदा अक्षय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. खऱ्या अर्थाने दसऱ्याच्या आसपास या टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात होते आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात तर एवढा जबरदस्त असतो. एक दिवस आमच्या प्लेयरकडे सुद्धा नसतो आणि टीम्सकडे सुद्धा नसतो. कोण आपल्या गावाच्या व्हाईट बॉल, कोण आपल्या गावाच्या मॅच खेळतं, कोण तालुक्याच्या खेळतं, कोण व्यावसायिक मॅच खेळतं, कोण आयकॉन खेळायला जातं, कोण आयडॉल खेळायला जातं, कोण ओव्हर 40 खेळायला जातं, कोण अंडर 19 खेळायला जातं, कोणी आपल्या ऑफिसच्या मॅच खेळताना पाहायला मिळतं, कोणी कॉलेजच्या मॅच खेळताना पाहायला मिळतं. आणि आपण सगळे जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये गुंग होऊन जातो. चामित, खोलव्या टप्प्याचा बॉल, थोडेसे पुढे आले, फुटवर्क तर दाखवलं जरूर होतं परंतु तिकडे एक धाव मिळेल. मिक्सफील्ड झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. मयूर आणि अक्षय 2 धावा पूर्ण करतायत. धावा बनवायच्यात आणि धावांसाठीची धावाधाव करायची आहे, हा प्रयत्न मात्र या ठिकाणी होतो. आपल्या रॉयल फेस्टिवलला आपल्या टीम मध्ये आयकॉन कोण असावेत याची चर्चा संघ मालक 50 जणांबरोबर तरी करतात आणि त्यानंतर प्लेयर घेतात. आणि फक्त मालकच नाही, मालकांचे जे समर्थक असतात त्यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड उत्कंठा असते. त्या आयकॉनना घेण्यासाठी, पिकअप करण्यासाठी सुद्धा कोणी मानगाव पर्यंत, कोणी श्रीवर्धन पर्यंत, कोणी मुंबई पर्यंत सुद्धा जातात. आमचे संघ मालकांचे सगळे मित्र परिवार, त्यांचे विशेष कौतुक. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, वा जबरदस्त त्या ठिकाणी एफर्ट्स पाहायला मिळाले. अंकुश लोहार त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि चांगली फिल्डिंग अंकुश यांची. विकेट. मेरे भाई जो हर साल रॉयल फेस्टिवल को हेल्प करते हैं और हमेशा करते आए और करेंगे, नवीद भाई, नवीद नज़ीर अहमद उल्डे, उन्हें प्यार से उर्फ पंडू कहा जाता है, इनकी जानिब से रॉयल फेस्टिवल को 2000 रुपये का अतिया आया हुआ है. उनका मैं रॉयल की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. मैं ले चलता हूँ चंदू सर की ओर. हा, 2 बॉल झालेत. शेवटच्या षटक आहे, काही अवंतरच्या स्वरूपातील धावा आल्यात परंतु म्हसळा एका चांगल्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा ऑप्टमच्या बाहेर आणि यावेळेला मात्र पंच घोषणा काय करतात पाहायचंय. हा नो बॉल आहे कारण बॉल खेळपट्टीच्या सुद्धा बाहेर पडलाय. या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या हळूहळू पुढे निघाली आहे. हे 4 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. वरवटना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर म्हसळा. आता चर्चा फक्त मैदानात होत नाही, चर्चा घरी सुद्धा होते. हे सगळे प्लेयर आहेत, त्यांची फॅमिली, संघ मालकांची फॅमिली, त्यांची मुले, यांच्यामध्ये सुद्धा चर्चा, आपली घरची वाट पाहतात आमची मॅच कधी आहे.
आणि तिकडनं सुद्धा ते मॅचेस सगळे पाहत असतात. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. एक धाव घेतली गेली, थांबवलं एका धावेवर. राजपुरी कॅप्टन या वारलचे कॅप्टन आलेले आहेत. आता हे बाहेरून जर आपण म्हणतो ना की ट्राय कर, याच्यामध्ये सुद्धा खूप काही आहे, कारण त्यांना एनर्जी इकडनं देतात. अरे तू केलं पाहिजे. आपले संघाचे समर्थक मैदानाच्या बाहेरून ओरडत असतात, तू असं कर, तू तसं कर, परंतु कशासाठी? आपल्या टीमसाठी कर. हो इकडे या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळतोय. अपील केलं, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाते. जाऊन पोचेदी आता 42 धावांवर. यानंतरच्या मॅचचा टॉस होईल आणि वारल टीमचे कॅप्टन या ठिकाणी इम्रानभाई उपस्थित आहेत. तर विनंती असणार आहे, राजपुरी टीम कॅप्टन त्वरित यायचे. समोर टाके हार्डवेअरचा जो बॅनर आहे त्याच्यावर जर बॉल आदळला तर 1000 रुपयाचा पुरस्कार देखील असणार आहे. यावेळेला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला निघालाय बॉल, परंतु अडवलाय तिकडे. फेकी केली, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करत असताना खेळाडू होतील धावबाद. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने धावसंख्या जर पाहिली तर 43 वर स्थिरावलेली आहे. मानाचे या ठिकाणी रॉयल फेस्टिवल ट्रॉफी पाळतोय आपण. पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळत आहेत. शाहिद बॅटिंगसाठी गेलेले आहेत मसळासाठी. क्या बात आहे. स्वतः नगरसेवक आहेत, म्हणजे तुमची पदं बाजूला राहतात ज्यावेळेला तुम्ही मैदानात उतरतात, आणि नेते अभिनेते सगळेच मैदानात पाहताना आपल्याला पाहायला आवडतं देखील. यावेळेला दांडी 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 गुल. वरवटना टीमला धावांचा पाठलाग करावा लागेल, तो आता 45. परंतु मसाळा मॅच सोडणारी टीम नाहीये. फायटर आहेत मसाळ्याचे, आणि त्यांच्या टीमचं नाव सुद्धा काय? 11 फायटर मसाळा. त्यामुळे असलभाई कादरी आणि कंपनी यांना मात्र फाईट करावी लागेल, आणि आसिफबाईंच्या टीमला मात्र 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला, टॉस साठी आलेत का? राजपुरी आलेत. राजपुरी टॉस साठी यायचंय. टॉस साठी यायचंय राजपुरी. वारेलचे कॅप्टन आहे तिथे. टॉस तर करून घ्या. राजपुरी संघाला विनंती आहे, प्लीज टॉस साठी पोहोचा. मधल्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणे महत्वाचं आहे. ही स्पर्धा त्यासाठी ओळखली जाते, टायमिंग मॅचेस साठी ओळखली जाते. आपल्याला माहिती आहे 23 वर्षाचा इतिहास आणि 24वे वर्ष आहे. हॅलो, हॅलो. मसला पोलीस स्टेशनचे समर्थ सांगले सरांना विनंती असेल की त्यांनी हा टॉस त्यांच्या हस्ते करायचा आहे. मालुते सरांना विनंती असेल या आपण टॉस बॉक्स मध्ये. मसला यासी सर, समर्थ सांगले सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
मसला पोलीस स्टेशन. तसेच मालुदे सरांना पण विनंती असेल, त्यांनी सुद्धा जोडायचं आहे सरांच्या सोबत. हॅलो. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. यानंतर होणारा सामना हेड इज कॉल एंड इट इज हेड. दानियाल, आपका फैसला क्या होगा? हम पहले फील्डिंग करना चाहेंगे. कैसा लग रहा है इस टूर्नामेंट में खेलकर? ये टूर्नामेंट आपने बहुत मरतबा खेला होगा, फिर भी इस साल किस तरह से आयोजन को देखते हो? उसी के साथ विकेट के बारे में क्या कहोगे? विकेट वगैरह एक अच्छा विकेट बनाया है. हम बॉलिंग पे भरोसा करेंगे, बॉलर पे हमारे. हम पहले फील्डिंग करेंगे. कोई चेंजेस देखने को मिलेंगे आपकी टीम में? नहीं नहीं, सेम है. ओके, विश यू ऑल द बेस्ट. आपको अभी बल्लेबाजी करनी है और माशाल्लाह आपकी बल्लेबाजी बहुत ही बढ़िया है, क्योंकि लास्ट मैच में भी आप खुद बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे थे. कितनी मेहनत की है इस टूर्नामेंट के लिए? इस टूर्नामेंट के लिए तो मेहनत के एतबार से इस टूर्नामेंट का साल भर इंतज़ार किया जाता है और इस ग्राउंड पे खेलने के लिए हर किसी का दिल करता है. तो यही कोशिश करेंगे, जितना अच्छा हो सके उतना अच्छा करने की कोशिश करेंगे और अच्छा परफॉर्मेंस देने की कोशिश करेंगे. इस टूर्नामेंट के लिए आप साल भर इंतज़ार कर रहे थे, मेहनत भी कर रहे हैं, मशक्क़त भी आपने बहुत की है, तो कुल मिला के इस आयोजन कमेटी के बारे में दो लफ्ज़. रॉयल फेस्टिवल बोलेंगे तो रॉयल स्पोर्ट्स क्लब एक काफ़ी बड़ा क्लब है क्रिकेट का यहाँ पे इस इलाके में, और बहुत ही अच्छा ऑर्गेनाइजेशन रहता है इनका. बहुत ही अच्छा ग्राउंड, अच्छा ऑर्गेनाइज करते हैं. अभी आप देख ही सकते हैं कि जितना अच्छा ऑर्गेनाइजेशन किया हुआ है कमेटी ने, तो कोई कंप्लेंट का कोई इश्यूज़ नहीं है. क्या लगता है, पहले बल्लेबाजी करनी है, 4 ओवर का मुकाबला होगा, कहाँ तक जाना चाहेंगे? अपने बल्लेबाजों से कितनी अपेक्षा करते हैं कि कम से कम कितने रन बनने चाहिए तो हमें जीतने का मौका होगा? कोशिश करेंगे ज़्यादा से ज़्यादा रन बटोरने की. मेरे ख्याल से एक 50-60 रन का स्कोर विकेट पे अच्छा स्कोर रहेगा मेरे हिसाब से. तो कोशिश यही करेंगे कि ज़्यादा से ज़्यादा स्कोर बनाने की कोशिश करेंगे ताकि डिफेंडिंग में आसानी हो. ओके, विश यू ऑल द बेस्ट. सर, आपले सुद्धा खूप खूप आभार. तर नाणेफेकीचा कॉल हा राजपुरी संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर दोन्ही संघांना समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. काही क्षणातच सामना सुरू होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व क्रिकेट रसिकांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद यासी सर. टॉस झालाय. यानंतर आपण चालू मैदानातील मॅचकडे वळूया. 45 धावांचं लक्ष आहे वरवटणा संघासमोर. 11 फायटर मसला संघाने रचलेलं आहे लक्ष. प्रशांत मोकल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मुस्तकीम. 45 धावांचं लक्ष. चांगला चेंडू, सन्मान दिलाय पहिल्या चेंडूवर, शाहिदेच्या चेंडूवर. फटका चांगला प्रशांत यांचा. क्षेत्ररक्षक आहे, मात्र जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यात मात्र फलंदाजाला पकडलंय. पहिला धक्का वरवटणे संघाला. खालिद भाई बॉलर्स नेम प्लीज. खालिद भाई. सचिन, थँक्यू. सचिन गोलंदाजीसाठी पहिले यश त्याला मिळाले. 2 अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू ऑन द मार्क पाहायला मिळाला. वरवटणा विपक्ष 11 फायटर म्हसळा आपण मॅच पाहतोय.
45 धावांचं लक्ष. सचिन यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही असता तरी तो राहिला असता. दर्शक चेंडू सीमा पार. षटकार. आसिफभाई धन्यवाद. हा क्लास दाखवला डावखुऱ्या फलंदाजाचा. कव्हर भेदलंय. पॉइंट कव्हर. तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण हुसेफाचं. वा. 2 धावा नक्की आपल्या संघासाठी रोखल्यात हुसेफनी. यावेळेस लोअर फुल टॉस खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाला संधी नाही कारण आउटफील्ड खराब आहे. आणखीन एक चौकार पाहायला मिळते अंकुशच्या बॅटमधून. धावा इथे पाहायला मिळतात. सुरुवात चांगली केली होती. पहिल्याच फलंदाजाला माघारी पाठवलं होतं प्रशांतला. त्यानंतर मात्र अंकुश जसे फलंदाजीला आले धावा यायला सुरुवात झाल्यात. ही फटका चांगला आहे. 2 धावा येतील डेक्लरच्या स्वरूपात. धावासंख्या पुढे सरकते. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा पाहायला मिळतात. सचिन पहिल्या 2 चेंडूत एकही धाव दिली नव्हती. विकेटही घेतला होता. तिसऱ्या चेंडूला जसे अंकुश आले फलंदाजसाठी त्याने मात्र 12 धावा कुठल्या 14 धावा कुठल्या 14च्या 14 अंकुश यांच्या बॅटमधून आल्यात. अंकुश लोहार आता मात्र कोण गोलंदाजीसाठी येईल. इलेव्हन फायटर मसला संघाकडून अक्षय कदम गोलंदाजीसाठी येतात. आता 45 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकात 14 आल्यात. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभरात पाहतोय. सतीश पिलानी सर, विष्का रेल्वे, प्रतीक गिरी, अक्षय कदम गोलंदाजीसाठी. स्ट्रायकवर पहिल्यांदा स्ट्राईक मिळते मुस्तकीमला. फटका चांगला आहे. पहिलाच पुल पण घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा येतील. मुस्तकीमने आपलं खातं उघडलंय 2 धावांनी. मुस्तकीम एक चांगला फलंदाज आहे बरोबरण्यासाठी. 16 धावा 45 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. एक जबरदस्त स्पर्धा आपण अनुभवतोय. माझ्या समेत राष्ट्रीय भाषेतून समालोचन आपण पाहतोय काल दिवसभरात. आज यासिन मर्चंट सर. फटका हा फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. मुस्तकीम मात्र माघारी परततील धक्का क्रमांक 2 वरवटण्यासाठी.
मस्तकीम मात्र माघारी परतले. नवीन फलंदाज न्यू बॅटर इन झालेत. अमरनाथ अमरनाथ बॅटिंगला आपल्याला पाहिलं की उंच पुरा तगडा ताकदवान खेळाडू आहे. अमर धावकरा फलंदाज फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि सो ब्युटिफुल षटकार. अमरच्या बॅटमधून षटकारांनीच खातं उघडलंय. 22 धावा. जबरदस्त फटकेबाजी ते वरवटण्यासाठी पाहायला मिळते. 45 धावांचं माफक आव्हान आहे, हे थांबवावं लागेल. 11 बॅटर मसला संघाला गोलंदाजी त्या दर्जाची करावी लागेल. पहिल्या षटकाची सुरुवात चांगली केली होती सचिन यांनी, पण मागच्या 4 चेंडूत 14 धावा आल्या. त्यानंतर अक्षयनी सुरुवात चांगली केली होती, पहिल्या 2 चेंडूत 2च धावा आल्या होत्या. पण जसे अमरनाथ फलंदाजीला आले, अक्षयच्या हाफ ट्रॅकरवर षटकार ठोकला. यावेळेस फुलर लेंथचा चेंडू, परवेज आहेत क्षेत्ररक्षणासाठी, चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 45चा पाठलाग करताना धावसंख्या 22. मागचे 2 चेंडू अतिशय चांगले फेकावे लागतील अक्षयाना. उजव्या अष्टीच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा येतोय राजेश सरांचा. आणखीन एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोहोचते 23. अक्षय हा लोअर पुलटो आज क्षेत्ररक्षक येत आहे, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण. 24 धावा. अंकुश लोहार स्ट्राईक एंडला. फटका चांगला पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. सलमान चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉइंटला डॉट बॉल येते. हे मागच्या 2-3 चेंडूमध्ये 11 बॅटर मसला संघाने पुनरागमन केले या मॅचमध्ये. त्यांनी सांगितले आम्ही मसलातून इथं बोरलीपर्यंत का आलोय, ह्या संघ बांधणी का केली असेल. भाई कादरी असतील, खालिद असेल, परवेज भाई असतील, शाहिद असतील, हे खेळाडू का चांगले बोलवलेत आपल्या संघामध्ये. अक्षय, सचिन. मॅच अजून सुटलेला नाही आहे. मॅच इज ऑन. धावसंख्या झाली 24. अजून 21 धावांची गरज असेल उर्वरित 12 चेंडूमध्ये. 45 धावांचं लक्ष. 21 धावा 12 चेंडूमध्ये. थोडं फाट घ्यायचं आहे, लक्षात घ्या. पंच तेच सांगतात आपल्याला 15 मिनिटात 3 षटक हाताळायचे आहेत. राजपुरी संघाने नाणेफेकी जिंकलाय. पुढील मॅच असेल राजपुरी विपक्ष वारळ. सौरभ गोलंदाजीसाठी सौरभ आलेत. अमरनाथ स्ट्राईकला आहेत. 12-21 समीकरण आहे. याशी जर दोन्हीकडे मॅच आहे, इथून चांगली गोलंदाजी मसला संघ या मॅचमध्ये विजय मिळू शकतात. इथून पुढे चांगली तर आसिफ दौनाक यांचा संघ विजय होऊ शकतो. आणि आसिफ यांना खात्री आहे, कारण त्यांच्या दोन्ही मातब्बर फलंदाज आता स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला आहेत. अमरनाथ फेकलाय चेंडू लांब, खूप लांब. षटकार.
नक्कीच आता आसिफ भाईंच्या चेहऱ्यावर हास्य आहे. असल भाई मात्र आता थोडे टेन्शन मध्ये आहेत. या षटकाराने पहा कशी लगेच चित्र आणि हावभाव बदलतात चेहऱ्यावरचे. सौरभ पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा तीच दिशा तीच दशा. खराब गोलंदाजी सौरभची. बॅक टू बॅक दुसरा षटकार अमरनाथच्या बॅटमधून. छत्तीस धावा. हो तिसरा षटकार. मालकाला खुश केले आणि खुश केल्यानंतर त्याचं बक्षीस तर तुम्हाला नक्की मिळेल. आसिफ दावना खुश म्हटल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक येते अमरनाथ साठी. वेल प्लेड. अल्ताफ खतीब यांच्याकडून सुद्धा 500 रुपये मिळतील. या फलंदाजाला आसिफ दवनाक यांच्याकडून 500 रुपये मिळतील. एक धाव इथे मिळते. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. टायमिंग तितकं प्रॉपर नाहीये. किती धावा इथे येत आहेत? 2 धावा आल्या. 2 आहेत तिकडे डिक्लेअर. हे सामना जिंकलाय आसिफ 11 वरवटना संघाने. वरवटना 11 ने सामना जिंकलाय. कांग्रेचुलेशन आसिफ भाई. हेलो, अभी जो मेहनती मैच दिया जाएगा मेरे भाई नवीद नज़ीर अहमद उल्डे, इनके हाथों से मेहनती मैच का इनाम दिया जाएगा. मैं हारिस सर या यासीन सर से बोलूँगा आप स्टेज के ऊपर जाए. नवीद उल्डे उर्फ पंडू आ जाओ.